आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे सोयाबीनचं जेवणामध्ये तेल वापरतो, जे सोयाबीन आपण खातो, ते शेतामध्ये कसं पिकतं, ते आपल्यापर्यंत कसं पोहोचतं, ते सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. सोयाबीनची काढणी झाल्याच्या नंतरनं ते पूर्णपणे उन्हामध्ये वाळवायला लागतात, त्याची जी झाडं असतात. सोयाबीनच्या झाडाला जे शेंगा असतात त्या पूर्णपणे वाळल्यानंतर त्या तुटतात उन्हामध्ये. मग त्या जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत ते तसंच वाळवायला लागतं. मग नंतर नाही अशी मशीन आणून त्याच्यामध्ये ते सोयाबीन केलं जातं. ही जी मशीन आहे याला ओपनर म्हणतात. या मशिनीच्या मागच्या साईडला एक पंखा असतो, म्हणजे फिरणारी अशी एक गोल राऊंडमध्ये असतं. त्याच्यामध्ये ते बरोबर आतमध्ये घेतं. ते असं टाकलं का ते फिरून फिरून आतमध्ये जातं आणि आतमध्ये गेल्याच्या नंतरनं मग त्याचं अलग अलग विभाजन होतं. त्याच्या काड्या अलग जातात, त्याचा जो भुसा असतो तो अलग होतो आणि त्याच्यामध्ये अलग अलग पंखे असतात. त्या पंख्यांमध्ये अलग अलग प्रकारे ते सिस्टमने बरोबर ते दाणे आपल्याला एका मस्त चाळणीमध्ये चाळून वगैरे बरोबर टपोरे दाणे आपल्याला ते असे बाहेर येताना दिसतात. ते चाळणीमध्ये पूर्णपणे माती खडे वगैरे चाळून चाळून फक्त दाणे आपल्याला ते एकदम बाहेर येताना दिसतात. दाणे एकदा बाहेर आले का मग ते परत वरती जाऊन मग आपण त्याला एका पोत्यामध्ये भरत असतो. हा जो भुसा असतो तो एका साईडला पूर्णपणे असा बघा टाकला जातो, जेणेकरून त्रास नाही हो, तिथं कोणी उभं राहत नाही. तो भुसा वेगळा ठेवला जातो आणि हे दाणे बघा किती मस्तपैकी दाणे बाहेर आलेले. हे सोयाबीनचं आपल्या घरामध्ये खूप वापरतो. याचं तेल आपण आपल्या जेवणामध्ये वापरतो. परत याचं आपण सोयाबीनचं आपण भाजी करून खातो. तर हे सोयाबीन किती उपयोगी आहे पहा. तर अशा प्रकारे सोयाबीन एवढे पोत्यांमध्ये जमा केलेले आहे. आता हे ओलं आहे, याला परत आता सुकवायला लागेल. हे सुकवल्यानंतर ना हे आपण बाजारपेठेत विकू शकतो. यातले माती खडे वगैरे परत चाळायला लागतील, तेव्हाच हे आपण बाजारामध्ये याची विक्री करू शकतो. आता हे जरा दमट आहे, ओलं आहे, याला सुकवायला लागेल. तर अशा प्रकारे शेतकऱ्याला पीक पिकवायला किती त्रास आहे, त्याला किती मेहनत घ्यावी लागते, किती खर्च करायला लागतो, किती कष्ट घ्यावे लागतात, तेव्हा ते पीक त्याच्या हातामध्ये येतं आणि त्याला त्याचा थोडंफार कुठेतरी फायदा होतो.